मी आलो तेव्हा माझी कंडिशन आहे ना एवढं बेकार होतं, तर मला ताबडतोब त्यांनी उपचार केला चांगला. चांगले विचारलं कसं काय झालं, काय झालं? मग मी सांगितलं बाबा मला असा त्रास झाला. मग त्यांनी लगेच काय मला खेडेगावामध्ये ॲडमिट केलं आणि तिथे लोकांनी यांनी सांगितलं, डॉक्टर लोकांनी यांनी सगळं चांगली व्यवस्थित माझं तपासणी केली. दुसरी गोष्ट मला कसं वेळोवेळी सगळं औषध पाणी, वेळोवेळी सगळं उपचार केला. आता पहिल्यापासून तर मला आत्तापर्यंत एवढं छान वाटलं आणि सगळं म्हणजे कसं असं कुठलीही गोष्ट अशी नाही का मला अशी त्रास झाला नाही. वेळोवेळी सारखं मला बघायला पण यायचं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मला चांगलं लक्ष द्यायचं, बीपी बघायचं, सगळं बघायचं, सगळं विचारायचं. सगळी शिक्षण पण चांगला उपचार केला. डॉक्टर लोकांनी पण चांगलं हे केलं. मला विचारलं मला कसं वाटतं, कसं वाटतं, बरं वाटतं का काय, फरक पडला का नाही? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर हां. तुमच्याकडून कसले चार्जेस वगैरे नाही, घेतले का? नाही कुठलाही चार्जेस घेतला नाही, काही नाही, काही नाही. मी अजून बोललो सुद्धा नाही. काही हे केलं नाही. ई-एस-आयच्या अंडर ॲडमिट होते ना तुम्ही? हां, यशाच्या अंडरमध्ये होतो. अच्छा, अच्छा. बाकी स्टाफ वगैरे कसा सगळं वाटला चांगलं तुम्हाला? होतं, सगळं छान होतं. बस असं मी कधी बघितलं पण नाही, आवडलं नाही म्हणून त्यामुळं मी फ्रेश झालो, व्यवस्थित झालो. ओके. आता बरं वाटतंय ना पण आता व्यवस्थित एकदम छान एकदम? वाटतं, बरं वाटतं.